स्पष्ट बहुमत नसलेल्या आणि सहकार्यांच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या भाजपा प्रणित एनडीए आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला। नितीश कुमार यांचा बिहार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशावर सवलतींची खैरात करण्यात आली। मात्र महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणतीच भरीव तरतूद करण्यात आली नाही असा विरोधकांनी आरोप केला। याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने कुर्ला परिसरातील भारत सिनेमा नाका या ठिकाणी मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध केला। याच आंदोलनामध्ये अर्थसंकल्पाविरोधात तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मिलिंद कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये कुर्ला परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारने जो बजेट सादर केला त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला, माझ्या मायबाप जनतेला यांनी तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे। महाराष्ट्रातून ज्यांना मुंबई आणि महाराष्ट्रातून भारत देशाला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जातो, पण त्या महाराष्ट्राला काहीच दिलेलं नाही। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई यांनी सर्वांनी या महाराष्ट्राच्या जनतेतील सर्व माझ्या मायबाप जनतेने एक सगळ्यात मोठं आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात आंदोलनाचा सगळ्यांनी आंदोलन केलं आणि त्याच्यातून महाराष्ट्राच्या जनतेने केंद्र सरकारला एक मेसेज पाठवला की आज एवढ्या मोठ्या बजेटमध्ये एका महाराष्ट्राचं नाव सुद्धा घेतलं नाही। असं काय, या महाराष्ट्रातून एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री कुठल्याही निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जावं लागतं। आज महाराष्ट्र हा स्वतंत्र महाराष्ट्र आहे। हा शिवाजी महाराजांची दिल्लीला कधीच शिवाजी महाराज झुकलेले नाहीत आणि महाराष्ट्राची जनता हे जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना जाऊन मुजरा घालतायत, अशा आपल्या महाराष्ट्रातील सरकारचा आणि केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।